तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीची जी बोर्ड परीक्षा होणार आहे 2025मध्ये, तर त्याच्या दृष्टीनं आपण आपल्या चॅनलवर मागच्या काही व्हिडिओंपासून सराव प्रश्नपत्रिका तुमच्याशी शेअर करायला सुरुवात केली होती. तर या व्हिडिओमध्ये आपण सराव प्रश्नपत्रिका बघणार आहोत. सगळ्या विषयाच्या पहिल्या सराव प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत, तर या दुसऱ्या सराव प्रश्नपत्रिका आहेत. तर एकूण परीक्षेपर्यंत जितक्या होतील तेवढ्या 5-5 प्रश्नपत्रिकासुद्धा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेअर करूया. तर विषय आहे विज्ञान भाग 2. याची ही दुसरी सराव प्रश्नपत्रिका आहे. या इतर विषयाच्या ज्या सगळ्या प्रश्नपत्रिका तयार केल्यात त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. ओके. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याच्या क्रियेला काय म्हणतात? स्थानांतरण, भाषांतरण, प्रतिलेखन की उत्परिवर्तन? यातला योग्य पर्याय निवडायचा. अणुऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्रामध्येही जनित्र फिरवण्यासाठी काय वापरलं जातं? वाफेवर चालणारे टर्बाईन, हवेवर फिरणारे टर्बाईन, पाण्यावर चालणारे टर्बाईन की यापैकी काहीही नाही? तर योग्य पर्याय त्यातला निवडायचा. या प्रजातींची संख्या दुर्मिळ आहे. तणमोर, वाघ, शेकरूखार, कस्तुरीमृग. त्यानंतर विद्युत निर्मिती केंद्रात विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी या तत्वाचा उपयोग केला जातो. कुठल्या तत्वाचा उपयोग केला जातो? विद्युत प्रवर्तन, चुंबकीय प्रवर्तन, विद्युत चुंबकीय प्रवर्तन का विद्युत चुंबक? त्याच्यानंतर या प्राण्याला कॅल्शियम कार्बोनेटयुक्त संरक्षण कवच असतं. कुठल्या प्राण्याला असतं कॅल्शियम कार्बोनेटयुक्त संरक्षण कवच? तर 4 पर्याय आहेत: जळू, शार्क, शिंपला, हार्टमानिया. तर यापैकी योग्य निवडायचं. त्याच्यानंतर पुढे आहे, खालील प्रश्नांची उत्तरं लिहा म्हणून आहे. कोणतेही 2 लैंगिक रोगांची नावं लिहायची आहेत. त्यानंतर तक्ता पूर्ण करायचा. आपत्तींचे प्रकार आणि परिणाम. जखमी होणे, भावनिक मानसिक ताण निर्माण होणे, साथीचे रोग प्रसरणे. आता पर्यावरणीय, त्याचे परिणाम लिहायचे कुठले. जसं हे पर्यावरणीय तसं मानवी असं लिहू शकतात ना. तर सहसंबंध लिहा. सॅक्रोमायसिस सेरेविसी इथेनॉल, तसं ॲप्सर्जिलस ओरायझेसी. ओके. तर त्याचं उत्तर काय ते लिहायचं आहे. विधान चूक की बरोबर ते लिहायचं. पेट्रोमायझॉन हा प्राणी बाह्य परजीवी आहे. हे विधान चूक आहे का बरोबर आहे ते लिहायचं. प्राणी आणि वनस्पती दुर्मिळ होण्यापासून स्वतःला कसं वाचवतात? त्याचं उत्तर लिहायचं आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2, शास्त्रीय कारणे लिहा. कोणतेही 2 म्हटलेत, पण सराव प्रश्नपत्रिका असल्यामुळे तुम्ही सगळे करा. तंतुमय पदार्थ एक महत्त्वाचे पोषक तत्व आहे. भूमिभरण स्थळाला प्लास्टिकचे अस्तर घातले जाते. सरीसृप प्राण्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते. तर याची शास्त्रीय कारणं लिहायची. त्याच्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरं लिहा. कोणतेही 3 म्हटलेत, पण सराव प्रश्नपत्रिका त्यामुळे सगळे करा व्यवस्थित. स्निग्ध आम्ल, मेदाम्लाचे उपयोग लिहा. खालील दिलेल्या आकृतीवरून पेशी विभाजनाची वैशिष्ट्य लिहा. 2020मध्ये जग कोणत्या आपत्तीशी सामना करीत होते? आपत्तीचा प्रकार कोणता आहे आणि आपत्तीपासून संरक्षण करण्यासाठी कोणते 4 नियम पाळण्यात आले? पुढील चिन्ह संख्येत काय दर्शवतात ते लिहायचं. त्याच्यानंतर फरक लिहा. पारंपरिक ऊर्जा स्रोत आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोत यातला फरक. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3, उत्तरं लिहायचे. खालील प्रश्न सोडवणे. इतरांशी सुसंवाद साधण्याचं महत्त्व सांगा. तुमच्या मित्राला सतत सेल्फी काढायचा छंद लागला आहे. शेजारच्या मुलाला तंबाखू खायला आवडते. अशावेळी तुम्ही काय कराल ते तिथं लिहायचं आहे थोडक्यात. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने आपत्तीचे कोणते भाग संवेदनशील असतात? त्याचे थोडक्यात माहिती लिहायची आहे. खालील तक्ता पूर्ण करा. धोक्यात आलेली देशातील 3 वारसा स्थळे, धोक्यात आलेल्या प्राण्यांच्या प्रजाती आणि कारणे त्याची. ओके. त्याच्यानंतर पुढे लैंगिक आरोग्याची काळजी घेणे का गरजेचे आहे? लैंगिक आरोग्य राखण्यासाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल? ओके. पुढील अभिक्रिया कुठली ती ओळखायची आणि ती स्पष्ट करायची. नेमकी कशी ती अभिक्रिया होते ते तिथं लिहायचं आहे. ओके. त्याच्यानंतर पुढील चित्राचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. या चित्रातून कोणता सिद्धांत दर्शवतो? तुमच्या भाषेत हा सिद्धांत स्पष्ट करा. मिळवलेली वैशिष्ट्ये म्हणजे काय ते लिहायचं आहे तिथे. ओके. या चित्रावरून. त्याच्यानंतर नागरी आणि शहरी कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट करण्यासाठी सूक्ष्मजीवांची मदत कशी घेतात ते सांगायचं आहे तिथे. त्यानंतर खालील परिच्छेद पूर्ण करा. तर हा परिच्छेद दिलेला तिथे रिकाम्या जागी यातले योग्य शब्द वापरून तो परिच्छेद पूर्ण करायचा. ओके. तर स्क्रीनशॉट मारून घ्या हवं तर, जेणेकरून तुम्हाला त्याचा
उपयोग होईल तिथे. प्रश्न क्रमांक 4, 5 गुणांसाठी सराव प्रश्नपत्रिका, त्यामुळे दोन्हीही करा व्यवस्थित. दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. चित्रावरून कवकाचे नाव लिहा. कुठला कवक आहे, या कवकापासून व्यावसायिक उत्पादनात वापरण्यात येणारे कोणते सेंद्रिय आम्ल मिळतात ते लिहायचं आहे. ओके. आणि हे 2. त्याच्यानंतर पुढील परिच्छेदावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहा. हा परिच्छेद दिलेला आहे, याच्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं. हिमोफिलियाची लसीकरण झालेल्या लोकांना संसर्ग कसा होऊ शकतो? बायोटेक्नॉलॉजीच्या साहाय्याने तयार केलेल्या लसी पारंपरिक पेक्षा अधिक सुरक्षित का असतात? रोगप्रतिकारक प्रणाली लसीकरणास कसे प्रतिसाद देतात? आणि ट्रान्सजेनिक बटाट्याचे नुकसान काय आहे? आणि प्रतिजैविकापेक्षा लसीकरण अधिक फायदेशीर का असतं? तर त्याच्यावर आधारित प्रश्नांची काय करायची, उत्तरं द्यायची. तर इथे तुमचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 याचा 40 गुणांची जी प्रश्नपत्रिका आहे ती पूर्ण होते. इतर विषयाच्या ज्या सराव प्रश्नपत्रिका आहेत त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. ओके.